ओके, इकडे बघ. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल श्वेता लाईफस्टाईल. आणि आय होप तुम्ही सर्व मजेमध्ये असणार. आता इथे मी चण्याची उसळ भिजत टाकलेली होती आणि ती मी आता बनवायला घेणार आहे. तर आता सध्या दुपारचे 12 वाजलेले आहे आणि मी दुपारी 12च्या नंतर दुपारचा स्वयंपाक करायला लागते. सकाळचं सगळं माझं आवरून वगैरे झालं किंवा मी थोडासा रेस्ट करते, म्हणजे मी थोडी बसते वगैरे आणि थोडंसं आपलं काय एडिटिंग वगैरे करायची असेल किंवा एखादी शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकायचं असेल तर मी टाकून वगैरे घेते. आणि सध्या तरी अंशला सुट्ट्या असल्यामुळं तो 11:30च्या नंतर बाबांबरोबर खाली खेळायला जातो. सायकलिंग वगैरे असं सगळं तो खेळतो आणि मग नंतर तो 1:45-1:30 वाजेपर्यंत वरती येतो. तर मला थोडी त्यावेळेस शांतता असल्यामुळे मी माझे कोणते एडिटिंगचे वगैरे कामं म्हणा ते मी करून घेत असते. आणि 12च्या नंतर पुन्हा मला माझ्या कामाला लागावं लागतं, कारण की आम्ही 2 वाजता जेवतो आणि मग माझ्या सासू सासऱ्यांना 2 वाजता जेवण हे लागतं आणि मग मी 12ला बनवायला घेते. आणि इथे मी चण्याची उसळ शिजत टाकलेली आहे. आता आपण इथे चणा मसाला बनवणार आहोत. तर चणा मसाल्यासाठी मी इथे खोबरं आणि आमचा घरचा मसाला मी घेतलेला आहे. तर पहिल्यांदा मी छान खोबरं आता याच्यावर थोडंसं किसून घेते, म्हणजे स्लाईस करून घेते, कारण की असंच टाकलं तर ते थोडंसं नीट ग्राइंड होत नाही. तर फ्रेंड्स, माझं कसं असतं, सकाळचं मी नाश्ता वगैरे सगळं झाल्यावर लगेच पोळ्या वगैरे बनवून घेत असते आणि टिफिनची वगैरे भाजी उरलेली असते तर आमचा नाश्ता वगैरे होऊन जातो. आणि सकाळी पोळ्या वगैरे करून घेतल्यावर आणि भांडी वगैरे क्लीन केल्यानंतर मला दुसरा असा कामाचा एवढा लोड वाटत नाही. मग नुसती भाजी बनवायची असते, मग आम्हाला कधी असा राईस हवाच असं काही नसतं. बट आता चणा मसाला आहे आणि थोडासा रात्रीचा राईससुद्धा उरलेला आहे, तर तो कसा मी गरम करते हे पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. तर सध्या मी आता इथे 2-3 कांदे सोलून घेत आहे आणि चांगले वॉश करून घेत आहे. तर फ्रेंड्स, नेहमी लक्षात ठेवायचं की कांद्यांना कधी कधी असं काळ्या कलरची बुरशी लागलेली असते आणि ती आपल्या पोटासाठी हानिकारक असते. आता इथे मी लोखंडी तवा ठेवला आहे, तर ती कधीही बुरशी धुवूनच घ्यायची, कारण ती आपल्या शरीरासाठी चांगली नसते. तर मी ऑलवेज ऑनियन्स वॉश केल्याशिवाय ते यूज करत नाही. तर इथे पाहू शकता मी असे उभे नुसते रँडमली ते कट करून घेतले आहे आणि माझं थोडं पोळीचं तेल उरलेलं होतं ते त्याच्यावर टाकून घेतलं, म्हणजे कांदा असा जास्त काळा होत नाही. आणि इथं थोडंसं अद्रक मी थोडंसं कटआउट करून घेत आहे आणि आता मी हा लसूण सोलून घेत आहे. तर फ्रेंड्स, मी काय करते, नेहमी मी लसूण वगैरे सोलूनच ठेवते. आता माझा तो जो लसूण आहे तो वापरून झाला आहे आणि तो संपून गेला आहे. तर माझ्या रिकाम्या वेळामध्ये मी लसूण वगैरे सोलून घेते, कारण की सुनील सकाळी जवळजवळ घर 6लाच सोडतात, 6-6:15ला. तर मग मला ना सकाळची भरपूर धावपळ होते. हे पहा, इथे मी लसूण आणि अद्रक देखील टाकून घेते आणि याला छान फ्राय करून घेते आणि खोबरं देखील टाकून घेतलं आहे. तर हा जो मसाला आहे याच्यामध्ये चणा मसाला इतका टेस्टी होतो, तुम्ही पण फ्रेंड्स कधीतरी घरी करून पहा. आणि आता हा कांदा होत आला तर मी याच्यामध्ये टोमॅटो पण घालून घेते आणि त्याला पण छान होऊन देते. आता माझा कांदा छान भाजून घेतलेला आहे मी, आणि म्हणजे कांदा म्हणजे पूर्ण मसाला मी छान भाजून घेतलेला आहे. आता इथं मी मिक्सर जार काढून घेते आणि त्यासाठी मी इथं कोथिंबीर देखील वॉश करून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे आणि मुलांना देखील हे बघा मी कोथिंबीर वगैरे टाकून घेते. तर मुलांना देखील असं थंडगारच खावंसं वाटतं. तर हा रात्रीचा भात आहे आणि तो भात मी सकाळी माझ्या नंदाने थोडासा भात बनवून टिफिनला नेलेला, तर त्या भातामध्ये मी हा रात्रीचा भात मिक्स करून घेत आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही ही ट्रिक करून बघा, तुम्हाला एकदम फ्रेश भात खाल्ल्यासारखा वाटेल. तर मी हा भात असा पूर्ण एका भांड्यामध्ये काढून छान त्याच्यावर आता आपलं थोडंसं पाणी शिंपडणार आहे, एकदम थोडंसं, जास्त नाही. आणि गॅसवर ठेवून थोडंसं कमी गॅस करून, म्हणजे पूर्ण कमी गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून तो दमायला ठेवणार आहे. त्याने काय होतं, भात एकदम बोलतात ना फ्रेश खाल्ल्याचा फील होतो आणि छान गरमही होतो. तर ही ट्रिक मी नेहमी करते आणि कोणाला कळत देखील नाही हा रात्रीचा भात आहे. तर एका बाजूला मी तवा थंड करायला बेसिंगमध्ये ठेवलेला आहे
आणि तुम्ही पाहू शकतात मी झाकण ठेवून तो छान दमायला ठेवून दिलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की मिक्सर मध्ये गरम गरम कधीच कोणताही मसाला वाटायचा नाही, तर तो थंड होईपर्यंत इथं मी एका साईडला स्वयंपाक करतानाच थोडे थोडे भांडे आपण जर घासून घेत राहिलो ना, तर आपल्याला एकत्रच भांड्याचा लोड पडत नाही आणि आपल्याला स्वतःला सॅटिस्फॅक्शन होतं, हा बाबा कमी भांडे आहे म्हणून. नाही तर आपल्याला ते भांडे बघूनच नंतर आपल्याला खूप कंटाळा येतो आणि मला वाटतं जेवण झाल्यावर प्रत्येक लेडीजला भांडे घासणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. तर त्यामुळे मी काय करते की जसं तो मसाला वगैरे थंड होतो आहे किंवा मग काहीतरी डाळ वगैरे शिजते, कुकरच्या शिट्ट्या होतात, तोपर्यंत एका साईडला मी माझे भांडे वॉश करून घेते. म्हणजे कसं होतं, माझ्यावर लोड पडत नाही. तर तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने हे 4-5 भांडे मी मध्ये मध्ये घासून घेत असते. म्हणजे कसं बेसिंग ही रिकामीच राहते आणि आपल्यावर लोड पडत नाही. आता माझे सर्व भांडे वॉश झालेली आहे. आता मी सर्व भांडी जोपर्यंत मसाला थंड होतोय तोपर्यंत लावूनही देते, म्हणजे किचनवर कसा पसारा राहत नाही. आता ह्या उन्हाळ्यामध्ये अंशला देखील जेवायचा थोडासा कंटाळाच येतो आहे. वरण भात वगैरे काही खायला नाहीच म्हणतो आहे. म्हणून मी एक अशी आयडिया केलेली की त्याला मस्त थंडगार दही किंवा मग मस्त दही पराठा असा द्यायचा माझा विचार चाललेला होता. तर मग त्याचा तर मला आता काही स्वयंपाक करायचा नव्हता. तर इथे पाहू शकतात आता कुकर देखील थंड झालेला आहे आणि जोपर्यंत मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण कुकरचं झाकण खोलून घेऊया. आणि हे पहा छान चणे शिजलेले आहे, मी तुम्हाला दाखवते. हे पहा आणि मस्त टेस्टी एक नंबर. म्हणजे मला असे चणे खायला खूप आवडतात. तर चला आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया मसाला. तर नेहमी लक्षात ठेवायचं मिक्सरमध्ये ग्राइंड करताना थोडंसं पाणी घालूनच मसाला ग्राइंड करायचा. तुम्ही अतिप्रमाणामध्ये पाणी घातलं तर मग काय होतं, मसाला ग्राइंड होत नाही, तिथल्या तिथंच फिरतो आणि मग आपल्याला पूर्ण दरदर आपल्याला बॅटर मिळून जातं. आणि अजून एक टिप्स सांगते, समजा तुमचं ग्राइंड नीट होत नसेल, तसं हवी तवी स्मूथ पेस्ट नसेल होत, तर थोडासा मसाला आणि मीठ टाकून ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे मस्त स्मूथ पेस्ट होऊन जाते. आणि असा हा माझा छान मसाला चना मसाल्यासाठी तयार झालेला आहे. आणि तो आता मी तेलामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आणि आता हा मसाला घालून घेतला. आता मी काय करते, ते चण्याच्या पाण्याचाच उपयोग करत आहे आणि त्याच पाण्यामध्ये मी हा मसाल्याच्या भांड्यामध्ये घालून त्यातला मसाला याच्यात टाकून घेते. आता पहा माझ्याजवळ आता ना एक मिसळ मसाला होता, कोल्हापुरी मिसळ मसाला. तर तो माझं पॅकेट होतं, तर थोडासा उरलेला तो मी याच्यात टाकून घेतला. आणि आपला तो घरचा तर मसाला मी टाकलेलाच आहे. आता थोडंसं मीठ टाकून घेते आणि बाकीचे मी बेसिक मसाले यामध्ये टाकून घेणार आहे. जसं की हळद आहे, काश्मीरी लाल मिरची आहे, धना पावडर, जिरा पावडर, हे सर्व मी त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि हे पहा, हे चणे देखील मी याच्यात टाकून घेते. बट मी पूर्ण चणे यामध्ये टाकून घेणार नाही आहे, याचा मी संध्याकाळी मस्त चाट बनवून खाणार आहे. तर त्यामुळे मी हे चणे ठेवलेले आहे. तर छान आम्हाला असं घरच्यांना सगळ्यांना चाट बनवून खायला आवडतो. आणि याच्यावर असं झाकण ठेवून देते आणि 5-10 मिनटं छान मस्त उकळी येऊन देते. आता पुन्हा इथं थोडेफार भांडे पडलेले आहे, तर मी काय करते की छान हे भांडे वॉश करून घेते. आणि मी नेहमी कचरा काढण्यासाठी एका प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करते. तर त्यामध्येच मी नेहमी जो ओला कचरा आहे तो टाकते, म्हणजे आपली डस्टबिन खराब होत नाही. लक्षात ठेवा फ्रेंड्स, की डायरेक्टली डस्टबिनमध्ये टाकलं तर डस्टबिनचा वास देखील होतो. तर मी काय करते, एका पिशवीमध्ये ओला कचरा टाकत राहते, म्हणजे जेणेकरून डस्टबिनमध्ये आपण जेव्हा तो कचऱ्यावाल्याला देतो तर डायरेक्ट पूर्ण कचरा त्याच्यासही जातो. आता हा अंश आला आहे खालून सायकल खेळून आणि आता मी त्याला हँडवॉश करायला सांगते. हँडवॉश कर, इथे हँडवॉश करतात. ओके ओके. आता तुम्ही इथे पाहू शकतात की मी फ्रीजमधून मस्त दही काढत आहे.
तर मी घरीच बनवलेली दही असते, तर त्याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवेल मी घरी कशी दही बनवते. आणि खूप छान घट्ट अशी दही माझी बनते घरामध्ये, आणि घरची दही नेहमी चांगलीच असते. तर मी अंशसाठी आता एका बाउलमध्ये दही घेते आणि मस्त त्याला पनीरच्या पराठ्याबरोबर चारते. माझा नेहमी एक म्हणतात ना, एक गोष्ट मला नेहमी लक्षात असते की अंशला देखील प्रोटीन शरीरात गेले पाहिजे. तर मुलं असं तर माझं बाळ तिखट बिलकुल खात नाही, तर मी पराठा, थालीपीठ्स अशा प्रकारे अंशच्या पोटामध्ये प्रोटीन्स वगैरे, कार्ब वगैरे टाकण्याचा, चांगले प्रथिने टाकण्याचा प्रयत्न करत असते. तर इथं मी अशी दही घेतली आहे. घरची दही नेहमी चांगलीच असते, तर थोडीशी मी त्याच्यामध्ये साखर घालून घेते, कारण की त्याला थोडी आंबट दही आवडत नाही. तर मी थोडीशी साखर वगैरे घालून आणि प्रत्येक भांडं हे पुसूनच घेते, कारण की घरामध्ये छोटे छोटे म्हणा, कॉक्रोच म्हणा, काही ना काही असतंच आणि मग ते भांड्यांवर येऊन बसतात. तर कधी फ्रेंड्स आपण कोणती प्लेट म्हणा, कोणती वस्तू म्हणा धुतल्याशिवाय किंवा पुसल्याशिवाय त्याच्यामध्ये कधीच वाढायचं नाही. तर हा असा मी सकाळीच त्याच्यासाठी पनीर पराठा बनवून ठेवलेला होता, तुम्ही पाहू शकता हे पहा. आणि छान असा हा पनीर पराठा आता तो खाणार आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते की हुसळ कशी झाली आहे. हे पहा, चणा मसाला एक नंबर झालेला आहे. असा घट्टसर चणा मसाला मी बनवलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, आणि तुम्हाला जरी चणा मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील घरी ट्राय करा. आणि उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या, भरपूर ताक प्या, त्याच्यानंतर वॉटरमेलन, संत्री हे सगळं खा आणि उन्हाळा एन्जॉय करा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की भेटेल. ओके, बाय.